खुद को कर बुलंद इतना कि हर तदवीर से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कोणासाठी आहेत नेमके? आपली जगत माऊली संत ज्ञानेश्वर म्हटलेले हे विश्वच माझे घर. पाठीवरचे काही वजन दिलंय 10 किलोचं, 5 किलो, 7 किलो, 8 किलो, हे फ्री होणार आहे का नाही? तुम्हाला निसर्गामध्ये शिकायचं, तुमच्या कल्पनांना वाव द्यायचा आहे. पुस्तकापासून थोडं दूर जाऊ आणि पुस्तकापेक्षा वेगळं तुम्हाला नॉलेज घ्यायचं, पुस्तकाचे रिलेटेड पण पुस्तक विरहित. मला नॉलेज किती गेन झालं हिच्यापेक्षा मला नोकरी कोणती? यस सर. अलमस्त फिक्री दे मुझको शाह की परवाह न हो, मैं भी किसी का शाह न बनू और मेरा भी कोई शाह न हो. या जगामध्ये सगळे एक समान राहिले पाहिजे, एक ज्ञानी झाले पाहिजे, एक गुणवंत झाले पाहिजे. कधी जखम झाली, आपण दुर्लक्ष जर केलं यस सर, तर कधी कधी आपला पाय तोडावा लागतो. यस सर. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर. आज हा मुद्दामून मराठीतून व्हिडिओ बनवला चालला आहे जेणेकरून की ज्या मुलांना NEP 2020 म्हणजे 2020 पासून NEP चालू झाली. सर NEP काय आहे? नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. एक सेंट्रल गव्हर्नमेंटने एक कॉन्सेप्ट आणलेला आहे. सिलेबस खूप मोठा बदल काही होणार आहे का? काही असले प्रकारचे प्रश्न आहेत. ज्या विद्यार्थ्यांना नीट करायची त्यांना कोणते विषय असतील, ज्यांना JEE करायची त्यांचे विषय कोणते असतील, ज्यांना MST CET करायची त्यांना कोणते विषय असणार आहेत, कोणते विषय शिकून तुम्ही समोर काय करू शकता, परीक्षामध्ये काय बदल होणार आहेत, आधीची परीक्षा पद्धत कोणती होती, आता नंतर ही परीक्षा पद्धती काय बदल होणार आहे. हा व्हिडिओ केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर त्यांच्या म्हणजे जे काही पॅरेंट्स आहेत, तिच्या व्यतिरिक्त शिक्षक आहेत, प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक माणसासाठी हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ प्रत्येकाने बघितलाच पाहिजे. तुम्हाला जरी नॉलेज नसेल तरी पण हा व्हिडिओ पूर्ण बघा. कदाचित खूप काही तुमचा पिक्चर, मला माहिती आहे सगळ्यांचेच जे काही मुलं आहेत ते तुमचे शिकणार आहात. सर आमची मुलं तर शिकणं झालं, आता काय करायचे, तुमचे नातवंड येतील काय सांगता येत नाही. म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापासून तर वयाच्या म्हणजे 80, 90, 100 जे काही वय असेल त्या प्रत्येकासाठी हा व्हिडिओ बनवला जात आहे. आज माझ्यासोबत स्पेशल गेस्ट आलेले आहे. ते जानकीराम जाधव सर, SB कॉलेजला ते संत बहिणाबाई कॉलेज जे आहे तिथे ते प्राध्यापक आहेत केमिस्ट्री विषयाचे. आणि या NEPचं 2020चं जे काही प्रशिक्षण असतं हे प्रशिक्षण शिक्षकांसाठी दिलं गेलं होतं आणि त्यांचे सर सध्या ट्रेनर होते आणि मुद्दामून त्यांना मी इथे इन्व्हाइट केलं कारण की त्यांना त्याच्याबद्दल माहिती आहे. त्यांच्याकडे पुस्तकं दिली, त्यांना आधी प्रशिक्षण दिलं, नंतर त्यांनी पूर्ण छत्रपती संभाजीनगरमधला जो काही एरिया आहे त्यांच्यामध्ये प्रशिक्षण देण्याचं काम सरांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच आज त्यांना मी या आपल्या स्टुडिओमध्ये बोलून त्यांचे प्रत्येक जे काही मनातली असलेले प्रश्न, हा व्हिडिओ एकच व्हिडिओमध्ये होईल याची मी गॅरंटी तर नाही देऊ शकत, पण निश्चित जर तुम्हाला ही जर आमची जे सिरीज आहे या NEP बद्दलची जर आवडली तर आम्ही आणखीन खूप काही GR सरांनी माझ्याकडे दिलेले आहेत. हे GR आहेत, हे गव्हर्नमेंटने GR दिलेले आहेत. हे GR सुद्धा सरांनी माझ्याकडे ठेवलेले आहेत की सर याबद्दल बी आपण बोलू. आता प्रत्येक गोष्ट तर इथं क्लिअर होईल नाही होईल याची तर मी शाश्वती देऊ शकत नाही कारण की आम्हाला कमी वेळेत बनवायचा. काय रिस्पॉन्स भेटतो, कोणापर्यंत पोहोचणारा व्हिडिओ, हिच्या खाली नक्की तुम्ही कॉमेंट करा. आम्ही आणखीन खूप काय प्रत्येक गोष्टीवर, कारण की हिच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे ग्रुप आहेत आणि ते ग्रुप जे काय आहे त्या ग्रुपनुसार आम्हाला बोलणं प्रत्यक्ष शक्य होणार नाही, पण बोलण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू. आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करतो. सर्वात आधी मी जानकीराम जाधव सर, प्रोफेसर जानकीराम जाधव सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांचं मी स्वागत करतोय. सर नमस्कार, तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. आणि निश्चितच सर आज खूप काही विद्यार्थ्यांमधलं जे काही संभ्रम आहे, जे काही गोंधळलेली अवस्था आहे, काय पॅरेंट्स असतील, काय शिक्षक सुद्धा असू शकतील, प्रत्येक व्यक्ती कुठे ना कुठे त्यांना वाटते की NEP पॉलिसी आहे पण नेमकी आहे काय, याबद्दल जाणून घेण्यासाठी फार उत्सुकता आहे सर यांच्यामध्ये. आणि तुम्ही या सगळ्या प्रश्नाचं उत्तर निश्चित देसाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आजच्या सेशनला चालू करतो. सर काही प्रश्न आहेत, या प्रश्नाबद्दल मी आपण बोलणं फार गरजेचं आहे. कदाचित एक सिरीज जर असेल तर निश्चितच विद्यार्थ्यांचं किंवा पॅरेंट्सचं किंवा जी काही पब्लिक आपल्याला बघते त्यांच्या प्रश्नांची उत्तरे भेटतील. सर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे काय आणि त्याचा काय उद्दिष्ट आहेत
हे त्यांना सांगायचं NAP बद्दल. प्रथमतः नमस्कार मुकेश सर. महाराष्ट्रातील सर्व आमच्या आवडत्या विद्यार्थी मित्रांचं, पालकांचं आणि जो कोणी आपला व्हिडिओ ऐकेल त्यांचं सर्वांचं प्रथमतः मी खूप स्वागत करतो आणि तुम्हाला खूप धन्यवाद देतो की महाराष्ट्रातील सर्व तमाम शिक्षणप्रेमी ज्यांना शिक्षणाबद्दल आस्था आहे आणि त्या लोकांपर्यंत तुम्ही नवीन शैक्षणिक धोरण घेऊन जात आहात तुमच्या चॅनलच्या मार्फत, तर त्याबद्दल तुम्ही खरंच प्रशंसनीय पात्र आहात. थँक्यू. सर, राहिला तुमचा पहिला प्रश्न की नवीन एज्युकेशन पॉलिसीचा काय म्हणणं आहे. ओके सर, जसा एखादा देश विकसित होतो ओके आणि ते विकसित होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टीमध्ये सगळ्यात प्रायोरिटी दिली जाते ती शिक्षणाला दिली जाते. सर, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की जे शिक्षण घेतो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ह्या शिक्षणाबद्दल, देशाच्या भवितव्याबद्दल, देशाच्या वेगवेगळ्या चॅलेंज आव्हानाबद्दल जी आव्हानं देशासमोर येणार आहेत त्या आव्हानाला एक संधी म्हणून स्वीकारायचं असेल तर आपल्याला शिक्षण प्रणालीकडे बघणं खूप गरजेचं आहे आणि या शिक्षण प्रणालीमधूनच शैक्षणिक धोरणाचा उगम होतो. म्हणजे देशाचं भवितव्य ठरवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम जर असेल तर ते शैक्षणिक धोरणामध्ये येत असतं. तर प्रश्न असा होता सर, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे काय, नेमकं हे धोरण काय आहे? शैक्षणिक धोरण काय आहे हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्येही एक उत्तर आहे की देशाचे विकसित होण्यासाठी, यस, देशाला विकसित करण्यासाठी, देशाला मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी जे काही लागतं ते म्हणजे आपलं शैक्षणिक. आणि त्यांचं उद्दिष्ट काय? हां, देशात उद्दिष्ट जेव्हा एखादा देश प्रगत होत असतो तर त्या देशापुढं चॅलेंजेस जे असतात, म्हणजे चॅलेंज असेल लोकसंख्या असेल, चॅलेंज तुमचं शैक्षणिक असेल, चॅलेंजेस तुमचं औद्योगिकीकरण असेल, चॅलेंज तुमचं टेक्नॉलॉजी असेल, ह्या सगळ्या चॅलेंजेसना जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर ते शिक्षण माध्यम आणि हेच त्याचं उद्दिष्ट. यस. शैक्षणिक धोरणाचा इतिहास काय आहे सर? हां, आता शैक्षणिक धोरणाचा इतिहास जर झाला तर भारतासारख्या विशाल देशाच्या धोरणा जर ठरायचं असेल तर शैक्षणिक 2 पद्धती आपल्याला पाहता येईल. एक स्वातंत्र्यपूर्वोत्तर शिक्षण आणि स्वातंत्र्यानंतरचं शिक्षण. तर 2 जर आपण विचार केला तर आपण जी पिढी आहे, आपला जो देश विकसित झाला की विकसित होण्याच्या मार्गावर आहे, तर स्वातंत्र्यानंतरचे जे धोरणं आलेत, बरेचसे धोरणं आलेत. उदाहरण द्यायचं ठरलं, देश स्वतंत्र झाला 1947ला. देश स्वतंत्र झाल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न होता या देशातील जे नागरिक आहे, बहुसंख्य निरक्षर होती आणि निरक्षर नागरिकांना घेऊन देशाला प्रगती करायची होती. तर पहिल्यांदा देशाचे शैक्षणिक धोरणामध्ये जर बघितलं सर, तुम्ही इतिहासामध्ये जर बघितलं भारतीय शिक्षणामध्ये, तर 1948ला विद्यापीठी शिक्षण आयोग आला. ओके. डॉक्टर राधाकृष्णन त्याचे अध्यक्ष. त्याच्यानंतर 1953ला माध्यमिक शिक्षण आयोग आले. सर, आयोग आले बरं, शैक्षणिक धोरण अजून ठरलेलं नाही, आयोग, कारण देश नेमकं स्वतंत्र झाला होता आणि त्याचे अध्यक्ष मुदलियार होते. 1952-53 साली तो आयोग आला होता. त्यानंतर पहिला स्वतंत्र भारताचा पहिला शैक्षणिक धोरण 1964ला आलेत आणि त्याला आपण कोठारी आयोग असं म्हणतो. करेक्ट आहे. आणि त्या कोठारी आयोगाचा हा आपल्या देशाचा पहिला शैक्षणिक धोरण सर 1964चे. आणि कोठारी आयोगाने शिक्षणाबद्दल एक स्तर ठरवून दिले होते ज्याच्यामध्ये आजपर्यंतची पिढी शिकलेली 10+2+3 हे आपले स्तर होते. आजपर्यंतची पिढी शिकलेली आहेत. म्हणजे पहिल्यांदा एकदा विद्यार्थी जर तुम्ही शाळेत टाकला तो 10वी पर्यंत तो एका ठिकाणी राहणार. त्याच्यानंतर तो उच्च माध्यमिक शिक्षण घेणार म्हणजे 11वी आणि 12वी, आणि त्यानंतर तो पदवीला जाणार म्हणजे 10+2+3 ही शैक्षणिक धोरणाची 1964चा तो आपला कोठारी आयोग होता. 64 नंतर 1986ला दुसरा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आले. माननीय राजीव गांधी त्यावेळेस पंतप्रधान होते आणि ती ग्रुप ऑफ कमिटी, याला अध्यक्ष नव्हतं, ग्रुप ऑफ कमिटी होती आणि त्याला हेड करत होते आपले पंतप्रधान राजीव गांधी. त्या ठिकाणीही देशाची समोरची जी आव्हाने होते त्या आव्हानेला अनुसरून ते शैक्षणिक धोरण ठरवण्यात आलं. 1992ला त्याच्यामध्ये थोडाफार बदल केला पण आयोग आला नव्हता. त्यानंतर 1986 ते 2020 या 34 वर्षानंतर आपल्याकडं तिसरं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येतं आणि त्या तिसऱ्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला आपण NEP 2020 ना
संबोधत आहोत. अच्छा, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020. 2020. यस सर. खूप छान माहिती दिली, कारण की हे पार्श्वभूमी खूप पॅरेंट्स लोकांना सुद्धा माहिती गरजेची आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर काय काय बदल झाले, आव्हाने, काय आव्हाने होते. यस सर. शिक्षण देत असताना पण आपल्या भारताची कुठेतरी मान उंचावली यस पाहिजे, सर. आणि त्यासाठी एक शैक्षणिक धोरण प्रत्येक वेळेस बदललं पाहिजे, यस सर. आणि ते बदल प्रत्येक वेळेस गरजेनुसार बदलत आहे. यस. आणि त्याचा स्वीकार सगळ्यांनी करावा. शिक्षक जरी बघत असतील त्यांना त्याचा शिक्षणाचा जो काही, असं न पाहा की यार हिच्यामुळे हे लॉस होईल, ते लॉस होईल, नाही, त्याच्यात काहीतरी बदल करण्याची गरज का पडली, यस. कारण की या शैक्षणिक तज्ज्ञ जे लोक आहेत त्यांनी खूप अभ्यास केला, आणि बाकी देश काय करतायत, त्यांची मान का बरं एकदम उंचावली याचा Yes, sir. अभ्यास होतो, यस सर. यस आणि सर. त्यानुसार त्याच्यात बदल केले Yes, जातात. तर भारताला सुद्धा कुठेतरी जगाच्या पाठीवर एक आपला झेंडा रोवायचा आहे शैक्षणिकचा, आणि म्हणून हा बदल होतोय. नक्कीच नक्कीच सर. नंतरचा प्रश्न आहे सर, शैक्षणिक धोरणाची गरज काय आहे, त्याची उद्दिष्ट काय आहेत? मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर जवळपास आपण जो पहिला प्रश्न घेतला होता शैक्षणिक Yes. सर, तुम्ही आता सांगितलं म्हणजे देश जेव्हा स्वतंत्र झाला होता तर देशामध्ये निरक्षरता, अंधश्रद्धा ह्या ज्या गोष्टी होतात, ह्या गोष्टीमुळं तो देश मागे जातो सर. आजही आपण जर ह्या जगाची तुलना करतो तर काही पाश्चिमात्य देश खूप विकसित आहे, हां, हां. आपण विकसनशीलमध्ये आहोत, Yes. आणि काही देश असे खूप पाठीमागे आहे. त्यांना जर आपल्याला जर त्यांच्याबरोबर जायचं असेल तर आपल्याला साहजिकच आहे शैक्षणिक धोरण त्यांच्या बरोबरीने न्यावं लागेल सर. करेक्ट आहे. नंतरचा प्रश्न आहे सर, येस सर. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कोण बनवत असते? आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बनवताना मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, त्याला आपण शालेय मंत्रालय असं म्हणतो, पूर्वी त्याला MHRD म्हणायचे, मिनिस्ट्री ऑफ होम रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्टर. सो पण त्याच्यामध्ये चेंजेस होऊन मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन हे ठरलं, आणि ह्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गाईडलाईन्स करतात NCERTला, आणि NCERT गाईडलाईन करतं स्टेटला, राज्याला. म्हणजे वेगवेगळ्या आपल्या देशातील वेगवेगळे राज्य आहे, याला कोऑर्डिनेशन करायचं काम NCERT करतं, आणि हे शैक्षणिक धोरण ठरवत असते. ओके सर, NEP 2020 काय आहे नेमकं? NEP 2020 त्याला आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणतो. ही जी पॉलिसी आहे ही 34 वर्षानंतर आलेली नवीन शैक्षणिक पॉलिसी आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे आपण स्तर पुढे पाहणार आहोत. बरं, आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कोणासाठी आहेत नेमके हे? हां, छान प्रश्न विचारला की नवीन जो आपल्या देशामध्ये सध्या चर्चा चालू आहे की नवीन एज्युकेशन पॉलिसी कोणासाठी. ही एज्युकेशन पॉलिसी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, शिक्षकांसाठी आहे, औद्योगिकरणासाठी आहे, किंवा देशातील सर्व नागरिकांसाठी आहे. ओके. जे NEP आहे याचे वेगवेगळे स्तर कोणते आहेत? हां, आता आपण मूळ मुद्द्यावर येऊयात. जे NEP आहे, जे विद्यार्थ्यांशी रिलेटेड आहे, जे टीचर्सशी रिलेटेड आहे, जे पालकशी रिलेटेड आहे. NEP मध्ये मी सांगितलं सर तुम्हाला की 1964ला जो कोठारी आयोग आला होता, त्या कोठारी आयोगामध्ये 10+2+3 हा स्तर होता. आता तो स्तर असणार नाही, आता असणार आहे जो 4 आपल्याला स्तर दिलेले या ठिकाणी. त्यामध्ये फाउंडेशन स्तर, पायाभूत स्तर आपण ठेवलेले सर, एक पूर्व तयारी स्तर ठेवलेले सर, एक पूर्व माध्यमिक स्तर ठेवलेले सर, आणि एक आहे माध्यमिक स्तर ठेवलेले सर. अच्छा, म्हणजे हे 4 स्तर नाही, एक याचा स्पेशल GR आहे. येस सर. तुम्हाला जर पाहिजे असेल तर PGMN ॲपवर एक फ्री स्टडी मटेरियल एक तिथं आम्ही अवेलेबल करून देऊ. याच्यावर ही जे स्तर दिलेले आहेत, पायाभूत स्तर, येस सर, पूर्व तयारी, येस सर, पूर्व माध्यमिक, येस सर, आणि माध्यमिक स्तर. येस सर. तिच्यात वय गट सांगता येईल सर? येस सर. पायाभूत स्तर जो ठरलेला आहे तो आहे तुमचा वय वर्ष 3 वर्ष, जेव्हा एखादा मुलगा कंप्लीट किंवा मुलगा किंवा मुलगी जेव्हा वयाची 3 वर्ष कंप्लीट करेल, पूर्ण करेल, तेव्हा तो आपण त्याला आपण शाळेत टाकू शकतो. त्याला आपण पायाभूत स्तर म्हटलेला आहे. 3 वर्ष ते 8 वर्षपर्यंत. त्यामध्ये तो पहिले 3 वर्ष बालवाडी म्हणून काम करेल, त्यानंतर पहिली आणि दुसरी, हा जो 3 ते 8 वर्ष घेतलं सर, त्यामध्ये 3 वर्ष तो जाईल बालवाडीमध्ये, त्यानंतर पहिली आणि दुसरी हे पायाभूत स्तर मध्ये. त्याच्यानंतर जे पूर्व तयारी स्तर आहे, वय वर्ष तुम्ही 8 ते 11 घेतले सर, त्यामध्ये तर 6वी 7वी आणि 8वी, 5वी 6वी आणि 7वी, तिसरी चौथी आणि 5वी, आणि त्यानंतर पूर्व माध्यमिक स्तरामध्ये 11 ते 14 वयोगट, आणि 11 ते 14 वयोगटामध्ये तो जाईल 6वी 7वी आणि 8वी. आणि जे माध्यमिक स्तर आहेत, वय वर्ष 14 ते 18, याच्यामध्ये तो जाईल 9वी 10वी 11वी आणि 12वी.
असे 4 प्रकार स्तर करायचे. परत सांगतो, पायाभूत स्तर, हा. पूर्व तयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर. करेक्ट आहे. याच्यामध्ये पायाभूत स्तरला तुम्हाला 3 ते 8 वर्ष दिले. यस. तुम्ही बालवाडी, 1, 2, 3 दिलेलं आहे, पहिली दुसरी. यस सर. बरोबर आहे. पूर्व तयारी स्तर दिलेला 8 ते 11 वय वर्ष. आणि वर्ग जे 3री 4थी आणि 5वी. यस सर. पूर्व माध्यमिक स्तर दिलेल्या 11 ते 14, याच्या sir. 6वी 7वी 8वी 8वी मध्ये विद्यार्थी Yes, sir. शिकेल. माध्यमिक स्तर आहे 14 ते 18 वयोगट. वयोगट आणि वर्ग आहे 9, 10, 11 आणि 11, 12. 12. आता कधी कधी तर असं व्हायचं सर की अक्षरशः 17 वर्षाचा मुलगा सुद्धा 12वीत असायचा. हो हो. 16 हो, वर्षाचा हो, पण हो, असं लवकर टाकत हो, होते. हो, हो. तर हे बंद होईल का याच्यातून या हो, वयोगटानुसार? नक्कीच. आज सगळं आपण आधार प्रक्रियेवर झाले सर. बरोबर आहे. तुमचं वय वर्ष 3 वर्ष कमी असेल, तुम्हाला शाळेत ऍडमिशन घेता येणार नाही. करेक्ट. तुम्हाला 3 वर्ष कंप्लीट लागेल. म्हणजे जे 5 अधिक 3 अधिक 3 अधिक 4 हे सिंपल स्टेप्स आहे. ओके. पण आता एखादा विद्यार्थी आहे, पूर्व तयारी स्तर तुमचा 8 ते 11 आहे, त्याला 3री 4थी 5वी शिकायची. येस सर. पण त्याला जर ऍडमिशन घ्यायचं असेल समजा येस सर. आणि 8 वर्षाखाली जर असेल तर तो 3रीत येणार नाही. त्याला फ्लेक्झिबिलिटी दिलेली आहे. असं अच्छा. अपवादात्मक घडेल. ओके ओके असं अपवादात्मक वय वर्ष जर बंधन टाकलं तर. ओके सर. काही हरकत नाही. नंतरचा एक प्रश्न आहे, NEPचे विषय कोणते असणार आहेत? आता NEPचे विषय जर आपला हा जर प्रश्न असेल तर NEPचे विषय हे स्तर वाईज ठरलेले सर. ओके स्तर जो आपण घेतला पायाभूत स्तर, ज्या हा. स्तरामध्ये छोटे बालक असणारे ओके तुमचे 3 वर्षापासून तर 8 वर्षापर्यंत, ज्यामध्ये बालवाटिका असणारे, बालवाटिकाला जो विषय असणार आहे हसत खेळत शिक्षण असणार आहे सर. नेमकं कसं शिकवलं जाईल हा. त्याच्यामध्ये? आता बालवाटिकाचा जो वयोगट आहे तो वय वर्ष 3 आहे. 3 म्हणजे 4थ्या वर्गामध्ये मुलगा आहे. 4थ्या वर्षाचा जो विद्यार्थी असणार आहे त्याला काय विचारणार आपण? तुझे नाक दाखव, तुझं कान दाखव, तुला हाताचे बोटे किती, पायाचे बोटे किती. त्याला हसत खेळत आपल्याला शिक्षण देतं. शिक्षणाबद्दल त्याला प्रेम निर्माण झालं पाहिजे, शिक्षणाबद्दल ओढ निर्माण म्हणजे झाली पाहिजे. माझा प्रश्न याच्यावर आणखीन एक सर, काय पुस्तकी तुम्हाला नॉलेज दिल्या जाणार आहे की नाही? त्याला पुस्तकं आहेत का नाही आहेत? नाही, त्याला हसत खेळत नैसर्गिक शिक्षण दिलं जाणार. म्हणजे आज मुलाच्या दप्तराचे ओझे. पाठीवरचे काही ओझे. वजन दिलंय, Yes, 10 yes. किलोचं, 5 किलो, 7 Yes. किलो, 8 किलो, Yes, sir. हे फ्री होणार आहे का नाही? हो नक्कीच. आज जो पालकांचा पुढे प्रश्न आहे, मुलाचं वजन असतं 10 किलो, पाठीवर वजन असतं 6 किलो. आणि पुस्तकाची किंमत सुद्धा सर मी बघतो CBSEच्या पुस्तकाची जी किंमत आहे 5,000 ते 10,000च्या जवळपास असते. तर हे फ्री होईल का? येस सर. यामधून नक्कीच मार्ग निघणार म्हणजे आहे. त्यांना पुस्तकं घेऊन जायचं नाहीच, नाही. गरजच नाही. पुस्तक विरहित म्हणून तर नवीन शासनानं धोरण आलं सर. दर शनिवारी सॅटर्डे दप्तर फ्री. पुस्तक नेत नाही शाळेत मुलं. नाहीये. म्हणजे त्या दिवशी पूर्ण गेम काय जे काय असेल तुम्हाला तुमचं- निसर्गामध्ये शिकायचंय, अच्छा. तुमच्या कल्पनांना वाव द्यायचा आहे. पुस्तकापासून थोडं दूर जाऊ आणि पुस्तकापेक्षा वेगळं तुम्हाला नॉलेज घ्यायचंय, पुस्तकाशी रिलेटेड पण पुस्तक विरहित. ओके. नंतरचा प्रश्न आहे सर, NEP मध्ये परीक्षा पद्धतीमध्ये काय बदल असणार? हां सर, ते प्रश्न घेण्यापूर्वी आणखी आपण फक्त पायाभूत स्तरांचं बदलू. ओके. पूर्व तयारीच्या स्तराचे विषय पण वेगळे असणार आहे. हां, हां. तुमचे पूर्व माध्यमिकचे विषय वेगळे आहे अच्छा. आणि माध्यमिकचे सुद्धा विषय वेगळे असणार आहे. अच्छा. आता त्या माध्यमिक विषयामध्ये आणखी या नवीन शैक्षणिक धोरणाचे जे अध्यक्ष होते डॉक्टर कस्तुरीरंजन, ओके. यांनी आपल्या देशाला जे आव्हानं असणार आहेत की मुलं आज फक्त नोकरीच्या मागे लागतात, बरोबर. तर या ठिकाणी नोकरीच्या मागे न लागता मुलांनी स्वतःचा व्यवसाय करावा म्हणून अच्छा. व्यवसाय शिक्षण हे 6वी पासून आणलेले सर. हा, म्हणजे आजकाल काय झालं सर, कोणताही मुलगा किंवा मुलगी जी काही शिकतायत तर एकच उद्देश असतं, मला नॉलेज किती गेन झालं ह्याच्यापेक्षा मला नोकरी कोणती यस भेटेल. सर, यस सर, यस सर. मी तर काही तर असे बघितले की बाबा पाठांतर करायचं, आधी जी परीक्षा पद्धती होती पाठांतर करायचं, कोणती CET नाही काही नाही, आणि त्या 12च्या मार्कावर मुलगा MBBS बनायचा, इंजिनियर बनत होता, डॉक्टर बनत होता. आणि ते पाठांतर करून तो इझिली लिहायनं आणि लिहिल्यानंतर त्याला मार्क पडणं आणि त्याचा नंबर लागणे. यस सर. तर मग नंतर कुठेतरी CET कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आल्या Yes, sir, आणि yes, sir. हिच्या मार्फत कुठेतरी तो प्रकार थांबला. आणि आजकाल जे MCQs आहेत, तुमचं नॉलेज किती गेन केलं हे Yes, sir. तिच्यातून तुम्हाला चेक करता येऊ शकतं. त्याच्यात मला एक म्हणणं असं वाटेल सर, हाँ. खुद को कर बुलंद इतना कि हर तदबीर से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. बरोबर. म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी नोकरी नाही केली पाहिजे, Yes. त्या विद्यार्थ्यांनी त्या ज्ञानाचा वापर करून स्वतःचा काहीतरी बिझनेस ओरिएंटेड, म्हणजे एक जर विद्यार्थ्यांनी बिझनेस टाकला त्याच्याकडे 10 जण रोजगार, म्हणजे याच्यातून रोजगार निर्मितीही व्हावी, ही शासनाला नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल खूप मोठी अपेक्षा आहे.
ओके. मग त्यामध्ये 11-12चे विषय चेंज केले, 11-12चे ग्रुपिंग चेंज केली. आता हे येणारा जो काळ आहे आपला 2-4 वर्षामध्ये जसं याचं इम्प्लिमेंटेशन होईल, जो तुम्ही GRचा विषय काढला सर. सर ही 11वी-12वीला NEP कधी लागू होईल? हां, छान प्रश्न विचारला. बऱ्याचशा मुलांच्या डोक्यामध्ये हो, प्रश्न हो. आहे की NEP आपल्याला येतो की नाही येतो. सर NEP इम्प्लिमेंटेशन करण्याचा GR आता सरकारने काढलेला आहे ओके. आणि तो GR मी तुम्हाला Yes, तुम्ही- दाखवला हा, सुद्धा. मला माझ्याकडे GR दिला सरांनी. हा त्या GRच्या नियमाप्रमाणे हं. पहिलीचा वर्गाची NEP 25-26 पासून सुरुवात झाली सर. करेक्ट आहे सर, बरोबर आहे. हा 26-27ला दुसरीचा वर्ग, तिसरीचा वर्ग, चौथीचा वर्ग आणि 6वीचा वर्ग 26-27ला झाला. म्हणजे 26-27 पुढच्या म्हणजे पुढच्या वर्षी येणारा जो काही आता तुम्ही जर व्हिडिओ या वर्षी बघत असाल हां, बरोबर 25-26 बरोबर आहे. तर 26-27ला दुसरी, तिसरी, चौथी. चौथी आणि 6वी वर्गाला Very good. ही NEP न्यू एज्युकेशन जी पॉलिसी आहे तुमच्यासोबत, ही पॉलिसी तुम्हाला लागू होईल. खूप गरजेचा सर हा तुमचा प्रश्न, खूप गरजेचा आहे. Correct. महाराष्ट्रातील तमाम पालकांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना जो तुमच्या माध्यमातून माहिती होणार आहे. यावर्षी 25-26 पासून पहिलीचा वर्ग, बरोबर आहे. 26-27ला दुसरी, तिसरी, चौथी आणि 6वी असणार आहे. 6वी, correct. सर 27-28ला ओके. 27-28ला असणार आहे तुमचा 5वी, पाचवी, 7वी, 9वी आणि 11वी. करेक्ट आहे सर. आणि 28-29ला जे तुमचे वर्ग आहे 8वी, 10वी आणि 12वी, म्हणजे 29ला पूर्णपणे NEP हा आपल्या 12वीच्या वर्गापर्यंत लागू होणार सर आहे. हायर एज्युकेशनला लागू झाली का? सर हायर एज्युकेशनला NEP लागू झालेली आहे. अच्छा. म्हणजे पदवीचे जे मुलं आहेत आज महाराष्ट्रामध्ये हो. ते NEP प्रमाणेच शिक्षण घेत आहे. कोणते जसे की काही म्हणजे तुम्ही उदाहरण- BA असेल, ओके. BSc असेल, ओके. BCom असेल, इंजिनिअरिंग असेल, हायर एज्युकेशन म्हणजे 12वीच्या नंतरच्या अच्छा, ऍग्री असेल. यस सर सर्व B.Com. विद्याशाखेला ही NEP लागू झालेली आहे. फक्त खालच्या यस लेव्हलला 12वी पर्यंत आता या वर्षीपासून म्हणजे पहिली. 25-26 पासून लागू झाली. झाली आहे. ओके सर. आणखीन काही प्रश्न आहे सर? NEP मध्ये परीक्षा पद्धतीमध्ये काय बदल होणार? पूर्वीची परीक्षा कशी होती यस आणि आताची कशी होती याबद्दल सविस्तर माहिती द्यायची आहे, सर. परीक्षा पद्धती आतापर्यंतची जी आपण घेतोय ही हा. परीक्षा पद्धती पाठांतर, हा, yes. ठरलेलं पुस्तक, ठरलेले प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या चौकटी बाहेर जायचंच नाही. म्हणजे घोकणपट्टी करणे आणि लिहिणे असं Yes, म्हणता sir. येईल. वाव आताची नाही. हा. आता जी येणार पद्धती आहे हा, हा. ह्या पद्धतीमध्ये ह्या चौकटीला त्यांनी तडा दिलाय. अच्छा. जसं आपण महाराष्ट्रामध्ये 5-7 वर्षापूर्वी खूप एक पिक्चर घातला तारे जमीन पर, अच्छा. आणि त्या पिक्चरची दखल राष्ट्रीय स्तरावर घेतली, पंतप्रधानांनी घेतली, शिक्षण मंत्रालयाने घेतली आणि विद्यार्थ्याला चाकुरीबद्ध न ठेवता त्या विद्यार्थ्याच्या कल्पनेला वाव द्यायचा आहे, त्याच्या उत्तरेला वाव द्यायचा आहे. म्हणजे येणारे प्रश्न हे उपयोजनात्मक असेल, अप्लिकेशन बेस असणार आहे. त्यामुळे तुमच्या त्या प्रश्नाला फ्रेम असणार नाही, तो प्रश्न मुक्त असेल. म्हणजे जर स्वतःचं मत व्यक्त करता येऊ शकतं Yes. का? Yes, याच्यात sir. हा प्रश्न तुमच्या. यस सर. म्हणजे विद्यार्थ्याला जर प्रश्न विचारले की पृथ्वी फिरते, यस. हा रेग्युलर प्रश्न असायचा हो, की हो. सूर्य उगवतो, सूर्य मावळतो. वैज्ञानिक दृष्टिकोन सूर्य उगवत नाही, सूर्य मावळत पण नाही. पृथ्वी फिरते, बरोबर. कोणत्या दिशेने फिरते? बरोबर. म्हणजे त्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी काय आहे, विचार करण्यास वाव आहे. म्हणजे तुमच्या बुद्धिमत्तेला वाव अशी भेटणार आहे की एक खुलं आसमान आहे. यस सर. तुम्हाला जसं जगायचं, जसं वागायचं, जसं लिहायचं तसं लिहू शकता. यस सर. आणि चालना भेटेल. चालना भेटली तर तुम्ही तुमच्या स्वतःची निर्णय स्वतः घेण्याची तुमची एक शक्ती उपलब्ध होईल हिच्यामध्ये. त्याच्यानंतर हिच्यातून नेहमी वेगळ्या दृष्टिकोनातून तुम्हाला अभ्यास करण्याची संधी भेटू शकते. हिच्यातून तुमची कल्पनाशक्ती वाढू यस शकते. सर. तुम्ही बिझनेस माइंड, व्यवसाय, सरांनी सांगते Yes, sir. व्यावसायिक शिक्षण आहे आजकालचं. हे व्यवसाय करताना सुद्धा तुम्हाला आतापासून जर ह्या सवयी लागल्या तर कदाचित तुम्ही हिच्यात खूप काही समोर याचा उपयोग करून तुमच्या जीवनामध्ये खूप मोठा बदल होणार आहे. याचा फायदा काय होणार आहे सर, की एखादा प्रश्न असेल तर एखाद्या प्रश्नाला एकच उत्तर नाही असू शकत. आतापर्यंत काय, एक प्रश्न एकच उत्तर. Yes. आता तसं नाही, एका प्रश्नाला अनेक उत्तर असू शकतात आणि ही वृत्ती त्याची या नवीन परीक्षा पद्धतीतून निर्माण होईल. बरं सर, आता माझा एक प्रश्न आहे. आता तुम्ही सुद्धा 12वीमध्ये फिजिक्स शिकवता. 12वीचे तुम्ही एक्झामिनर राहिले, मॉडरेटर राहिले, चीफ मॉडरेटर राहिले. तुम्ही एवढे पेपर सेट केलेले आहेत. Yes, sir. आतापर्यंत एक मॉडेल आन्सरची एक स्कीम मार्क Yes, sir. Yes, sir. Yes, sir.
मग त्याच्यात तर एक फिक्स होतं की हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, म्हणजे फॉर्म्युला पाहिजे, व्हॅल्यू पुटअप करायची, आन्सर विथ प्रॉपर युनिट, याला मार्क द्यायचे. मग अशा वेळेस ही मॉडेल आन्सर कशी येणार? येस सर, छान प्रश्न विचारला. आता शिक्षण रिलेटेड प्रश्न आहे. नाही, पण मुलांना पण येस सर, येस सर, येस सर, बरोबर आहे. आणि पालकांना सुद्धा या गोष्टीबद्दल थोडंसं ज्ञान असलं पाहिजे. सर मागील 18 वर्षापासून मी रसायनशास्त्र, त्याला आपण केमिस्ट्री विषय म्हणतो, हा विषय मी शिकवत आहे आणि ह्या विषयाबद्दलचं ज्ञान घेत आहे. सर बोर्डामध्ये जेव्हा क्वेश्चन पेपर सेट होतो, आताची पद्धती की एक प्रश्न आहे त्याचं उत्तर फ्रेममध्ये आहे, पण हे जे प्रश्न असणारे हे ऍप्लिकेशन बेस असणारे आणि ऍप्लिकेशन बेसचा उत्तर हे त्या शिक्षकाला माहिती आहे की व्हॉट इज वॉटर, की वॉटरची फॉर्म्युला काय आहे, की वॉटरच्या स्टेजेस काय आहे. विद्यार्थी उत्तर लिहिल, तो विद्यार्थी तुमचं आयुष्याबद्दल लिहू शकतो, वॉटर व्हेपरमधून लिहू शकतो किंवा सिंपल वॉटर लिहू शकतो. शिक्षकाला ते बाउंड्रीज माहिती आहे, विद्यार्थ्याला तेही माहिती आहे. ह्याचं फक्त ऍप्लिकेशन लिहून ते उत्तर सांगणार आहे, त्याला कसली प्रकारची बाउंड्री नाही. याचा फायदा काय होईल, जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतात, MPSC असेल, UPSC असेल, स्टाफ सिलेक्शनच्या एक्झाम्स असेल, आता त्या परीक्षेचा पॅटर्न सुद्धा चेंज होतो आणि याचा फायदा जेव्हा विद्यार्थी उच्च शिक्षणाला जाईल तिथे त्याला नक्की होणार आहे. नक्कीच सर, कारण की याच्यातून तुमची एक स्तर वाढणार आहे. येस सर, तुमची जी काही विचार करण्याची क्षमता आहे ही काही प्रमाणात शासनाला बदलायची आहे. हो, जे काही आतापर्यंत घोकणपट्टी करणे, रट्टा मारणे म्हणतो आपण, ते करून मार्क घेणं, हे कुठेतरी आपल्या देशासाठी सुद्धा घातक आहे सर. साहजिक आहे सर, करेक्ट आहे. आणि तुम्हाला ॲप्लिकेशन बेस, म्हणजे मला काय म्हणायचं, मला हे माहिती आहे सर, मी फिजिक्स शिकवतो, मी फिजिक्स विषयाचा शिक्षक आहे. येस, मला जर कोणी CPU बद्दल माहिती विचारलं तर मी सगळं सांगतोय, पण मला जर CPU ओपन करायचं आहे, साधा माझ्या घरात जर एखादं काही इलेक्ट्रिक सर्किटचं शॉर्ट सर्किट झालं तर मला इलेक्ट्रिशियन, जो की व्यक्ती अडाणी असू शकतो, त्या इलेक्ट्रिशियनला मला बोलवावं लागतं आणि त्याच्याकडनं जॉईन करून घ्यावं लागतं. पण मला असं वाटतं या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये जर घरात जर इलेक्ट्रिशियनचा प्रॉब्लेम आला आणि तो जर खरंच इलेक्ट्रिकल बद्दल काही त्याचा अभ्यास झाला असेल तर तो स्वतः तो सोडवेल, त्याला गरज नाही पडणार कोणाला बोलवायची. यस, म्हणजे मला असं सांगायचं की न्यू एज्युकेशन पॉलिसीचं असं म्हणणं आहे की तुम्ही तुमचे स्वतःचे प्रश्न सोडवायला पाहिजे. घरात कोणता प्रॉब्लेम आला, माझ्याकडे सर फिजिक्सचं खूप नॉलेज आहे, पण मी अप्लाय नाही करू शकत सर. माझ्या घरात जर फॅनचं कॅपॅसिटर गेलं सर तर मी चेक नाही करू शकत सर. का बरं? कारण की आपण थेरॉटिकली शिकलोय, प्रॅक्टिकली कॅपॅसिटर कसं बनवायचं मला माहिती नाही. बरोबर, कॅपॅसिटर कसं होतं, काय होतंय, म्हणजे मला अभ्यास भरपूर आहे, थेरॉटिकली नॉलेज आहे, पण प्रॅक्टिकली आपण आपल्या घरामध्ये आजही CPU ओपन करून आपण दुरुस्त करत नाही. आजही TV मध्ये प्रॉब्लेम आल्यानंतर मी काही चेंज, IC एखादी गेलेली असेल तर मी चेंज नाही करू शकत. इम्प्लिमेंटेशन करता आलं पाहिजे. तर शासनाचं म्हणणं काय आहे या पॉलिसीबद्दल, की हे तुम्ही स्वतः करू शकाल. हे ज्ञान देण्याचं काम या न्यू एज्युकेशन पॉलिसी करत आहे, मला असं वाटतं तुमच्या बोलण्यावरून सर. 2047 आपल्याला व्हिजन आहे साहेब. ओके, आपल्या शासनाने ठरवलेलं आहे की आपला हा देश स्वयंभू करायचा. ओके, म्हणून ही नवीन पिढी आपल्याला जनरेट करायची, हा मुख्य त्याचा उद्देश आहे. ओके सर, नंतरचा प्रश्न आहे सर, NMPचे मूल्यमापन पद्धती कशी असणार आहे? आता मूल्यमापन पद्धती जी आपली पारंपरिक मूल्यमापन पद्धती आहे, ज्यामध्ये आपण परीक्षा घेतो, चाचण्या घेतो, 6माही परीक्षा घेतो आणि वार्षिक परीक्षा घेतो आणि त्यावरती त्या विद्यार्थ्याचं मूल्यमापन करतो आकडेवारीमध्ये. म्हणजे एखाद्या मुलाला 90% मार्क मिळाले, पण ते 90% मार्क्सचे तो त्या विषयाचं रसग्रहण करतो का? करेक्ट आहे. तो त्या विषयामधून खरंच नॉलेज आहे का? म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला शिकलं की जा 1 लिटर तेल घेऊन, पण 1 लिटर म्हणजे किती ml याचं आतापर्यंत आपण त्याला इव्हॅल्युएशन करताना फक्त त्याचं कागदावरती इव्हॅल्युएशन करायचं. आता आपल्याला असेसमेंट करायचंय सर, मूल्यांकन करायचंय. आणि मूल्यमापन आणि मूल्यांकन मधला फरक असा आहे की मूल्यमापन हे आपण वार्षिक करतो, ओके, मूल्यांकन ही प्रक्रिया सतत चालू असणारे वर्ष. म्हणजे विद्यार्थी चुकला त्या लगेच सांगायचं, तो त्याच्या दुरुस्ती करेल, परत पुढच्या स्टेपवर जाईल, पुढच्या स्टेप क्लिअर झालं की परत पुढच्या स्टेपवर जाईल, चुकला त्याला लगेच तिथं सांगायचं. म्हणजे ती जी चूक राहत होती त्याची पहिल्या महिन्यामध्ये ती शेवटपर्यंत जाणार नाही आणि त्याच्यामध्ये प्रगती होत जाईल. जसं की एखादी जखम झाली, आपण दुर्लक्ष जर केलं, यस सर, तर कधी कधी आपला पाय तोडावा लागतो. यस सर, करेक्ट. आणि हेच मूल्यमापन मध्ये झालं. आता आपल्याला त्याचं मूल्यांकन करायचं आणि ती जर दुरुस्ती तिथल्या तिथंच. एक उदाहरण सांगतो, एखाद्या विद्यार्थ्याला
सबट्रॅक्शन करायचं, येस सर, पण कॅरीचं सबट्रॅक्शन येत नाही. येस सर, करेक्ट, हातचा घेऊन मराठीत म्हणतो आपण. बरोबर उदाहरण परत घेतलं. आणि ते न आल्यामुळे मग मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, नंतर मोठमोठाले समीकरण आहेत गणितामध्ये, आणि त्या ठिकाणी खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतो. नंतर त्याला वाटतं की मॅथ खूप कठीण सब्जेक्ट आहे, मला मॅथ येणारच नाही, जमणारच नाही. साधा प्रश्न होता, तुम्हाला कॅरी घेऊन सबट्रॅक्शन होत नव्हतं. तो प्रॉब्लेम 10वी 12वीत गेल्यानंतर इंटिग्रेशन, डिफरन्शियल सारख्या प्रश्नामध्ये Yes, sir. त्याचा प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. तुमची भीती तयार झाली. ही भीती तिथल्या तिथेच काढणे या न्यू एज्युकेशन पॉलिसीचं काम आहे. खूप मोठे कॉलेज सर, आपणही कॉलेज लेवलला शिकवतो. एखाद्या विषयाबद्दल त्या मुलाला न्यूनगंड निर्माण झालं, त्या विषयाला हातच लावित नाही सर. मी मागे पण बोललो होतो, तुमचा एक पॉडकास्ट घेतलेला आहे मी केमिस्ट्रीचा. सर काय झालं की लहान मुलगा आहे, ठीक आहे, बरोबर, आणि तो खूप मस्ती करतो, म्हणून आपण त्याला कंट्रोल करण्यासाठी काय करतो, त्या रूममध्ये जाऊ नको, तिकडे भूत आहे, दबाव, तिकडे जाऊ नको, भूत आहे, बाहेर जाऊ नको, भूत आहे. आता वास्तविक माझा एक तुमच्यासाठी प्रश्न आहे. येस सर. तुम्ही कधी भूत बघितलं का? नाही सर, मी पण नाही बघितलं. तुमचे आजोबा, वडील कोणी सांगितलं भूत पाहिलं? मी प्रत्यक्षात कधी पाहिलं? सांगितलं नाही, फक्त भीती दाखवायची. हा, मी पण नाही पाहिलं. मी विचारलं प्रत्यक्षात माझ्या पिढीतल्या लोकांना, नाही पाहिलं म्हणतात, भूत नाही पाहिलं. म्हणजे भूत नाहीये प्रत्यक्षात या दुनियामध्ये. येस सर. या जगामध्ये भूत नावाची गोष्ट नाही, पण भीती खूप मोठी आहे सर. येस सर. जर रात्री, आजही तुम्ही इतके एज्युकेटेड असाल, रात्री 2 वाजता एका घाणदाट अशा जंगलात सोडलं मी, आणि एखाद्या काटा शर्ट तुमचं वळलं, तर तुम्हाला असं म्हणत येईल की मला भूतानं वळलं, आणि हार्ट अटॅक येऊन तिथंच तुम्ही जाण्याची पण शक्यता आहे सर. ही रिअल परिस्थिती. जी गोष्ट दुनियात नाही त्याची इतकी मोठी भीती आहे. तसंच माझ्या विषयाबद्दल बोलतो, फिजिक्स हा भौतिकशास्त्राचा विषय, त्याच्याबद्दल एक भीती केली सर लोकांनी. फिजिक्स खूप कठीण आहे, वास्तविक कठीण नाही आहे, इंटरेस्टेड आहे. काही काही विद्यार्थ्यांची कॉमेंट करतील, सर नाही सर फिजिक्स आम्हाला खूप छान जमतंय, आता केमिस्ट्री मला खूप, तुमचं जसं की वेगवेगळे केमिस्ट्रीचे पार्ट्स आहेत, फॉर्म्युले आहे ना, फॉर्म्युले, तुमचे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, काही काही मुलांना कठीण जात असेल, पण काही काही जणांना सोपी पण जात असेल. कॉमेंट करतील सर या व्हिडिओ खाली, मी निश्चित सांगतो तुम्हाला. मला सांगायचं तात्पर्य असं आहे, जी गोष्ट नाही या दुनियात तिच्याबद्दल भीती किती मोठी आहे. तसंच या फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, यांच्या मनात म्हणजे खूप विद्यार्थ्या स्वतःमध्ये एक न्यूगंड आहे, भीती आहे की म्हणजे खूप कठीण आहे, नाही जमणार मला. अरे बाबा, तुम्ही नाही जमत म्हणून तुम्ही तो विषय वाचत नाही, रेग्युलर प्रॅक्टिस करत नाही. रेग्युलर प्रॅक्टिस न केल्यामुळे त्या विषयामध्ये तुम्हाला रस आला नाही, आणि एक्झामच्या काळात येतात, आणि नंतर त्यावेळेस त्यांना वाटतं मी 1 दिवसात 2 दिवसात मी मस्त लगेच शक्तिमान सारखं काहीतरी होईल माझं, आहे ना. तर असं काही होत नसते. रेग्युलरिटी आहे. 2 वर्ष कोर्स दिलेला आहे, 11वी 12वी. हे एक प्रकारचा डिप्लोमा आहे, कोर्स आहे असं म्हणता येईल. ते 2 वर्ष महत्वाचे आहेत, ते करा चांगला अभ्यास. आम्हाला याच्यातून हा पण मेसेज द्यायचा आहे, आणि निश्चितच तुम्ही तुमचा अभ्यास रेग्युलर जर केला तर सोपं पण जाईल. पण आपल्या इकडं कसं आहे की बिलकुल आज रात्री अभ्यास करायचा आणि उद्या एक्झाम द्यायची, तर असं होत नसतं. त्याच्यासाठी तुम्हाला इतका वेळ दिला, गव्हर्नमेंट इतक्या प्रोफेसर लोकांना, लेक्चर लोकांना एवढ्या पेमेंट देते, त्यासाठी देते 2 वर्ष. त्यांनी सुद्धा 1 दिवसाची पेमेंट दिली असते गव्हर्नमेंट, है ना. काही आणखीन प्रश्न आहेत सर? NAP मध्ये व्यावसायिक शिक्षणासाठी काय तरतूद आहे? जसे की MSTCET असेल, नीट असेल, JEE आहे, यांच्यासाठी काही तरतूद आहे का सर? सर, ज्याप्रमाणे पाश्चिमात्य देशाची प्रगती झालेली, ती प्रगती औद्योगिकरणामुळे झाली सर, आणि आपलाही देश आज औद्योगिकरणात खूप पुढे चाललेला आहे. आणि मी तर म्हणतो जगातल्या सगळ्यात जास्त तरुण लोकांची संख्या आपल्या भारत देशामध्ये, म्हणजे पुढं येणारं विश्वाला लीड करणारा आपला देश आहे. आणि जर लीड करायचं असेल तर आपल्याकडे तसं मनुष्यबळ निर्माण करावं लागेल, आणि तसं मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शिक्षणामध्ये आपल्याला बदल करावा लागेल. आणि तो बदल आता आपण नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये व्यावसायिक शिक्षण या विषयामध्ये येणार आहोत, आणि हा विषय इयत्ता 6वी पासून चालू होणार आहे. म्हणजे त्या मुलाला व्यवसाय काय करायचा, कसा करायचा, कशा पद्धतीने करायचा, भांडवल कसं उभं करायचं, पैसे कसे मिळवायचे. सर, आपल्या देशाकडे साक्षरता आली, पण आर्थिक साक्षरता आली नाही. करेक्ट आहे. आणि ही आर्थिक साक्षरता, त्याच्याबद्दलचं ज्ञान हे येण्यासाठी व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे. आणि व्यावसायिक शिक्षण जर आलं तर स्वतःच्या पायावर तो विद्यार्थी उभा राहील. स्वतःच्या पायावर उभा राहिला तर ते देशाच्या प्रगतीमध्ये येईल, आणि देशाची प्रगती झाली, जगाची प्रगती व्हायला वेळ लागणार नाही. तर आणखीन काही प्रश्न आहेत सर? आता जसं तुम्ही म्हणताय, खरंच मला असं वाटतं की आपल्या इथल्या कोणते, तुमचा मुलगा असो, माझा असो, किंवा कोणाचे आणखीन असतील, आपल्याकडे एक पद्धत आहे सर, 12वी पर्यंत विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचा जॉब, कोणत्याही प्रकारचं पैसे मिळवण्याचं ज्ञान
आई वडील सुद्धा प्राप्त करू देत देत नाही, नाही. मी बघितलं. Yes. नाही नाही, तुझं वर्ष महत्वाचं आहे, तू हे कर, बरोबर. तुझं वर्ष महत्वाचं आहे. मी जपानमध्ये ऐकतो सर की लहान लहान मुलं सुद्धा स्वतःचा बिझनेस करून, Yes, sir. स्वतःचं शिक्षण शिक्षण घेतात. करतात, स्वतःचे पायावर उभे राहतात, सगळं काही स्वतः करतात. येस सर. पण हेच आपल्या देशामध्ये, महाराष्ट्र असेल, महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहायला भेटत नाही. वयाची 20 नाही 25 वर्ष होतात तरी आई वडिलाच्या जीवावरच त्यांचं शिक्षण असतं. त्यांची सगळी काही परिस्थिती काही काही तर असेल, लग्न झाल्यानंतरही डिपेंड असतात. हा विषय मजाकचा नाही, हे रियालिटी परिस्थिती आहे, सत्य सत्य परिस्थिती आहे. आपल्या आजूबाजूला तुम्ही जर काही पॅरेंट्स असतील तर खरंच तुम्ही, तुमचे भाऊ असतील, तुमच्या भावाची मुलं काय करतात, तुमच्या बहिणीची मुलं काय करतात, कॉमेंटमध्ये नक्की लिहा. बाळगू नका लाज हिच्याबद्दल, काही हिच्याबद्दल लाज बाळगण्याची काही गरज नाही आहे. ही रियालिटी परिस्थिती मांडणं फार गरजेचं आहे. हा व्हिडिओ हिच्यासाठीच बनवला जातोय की न्यू एज्युकेशन पॉलिसी ही कशासाठी आहे, त्याच्यात काय काय पॅरेंट्स लोकांचा पण एक सपोर्ट असणं येस गरजेचं सर. आहे. येस सर. त्या विद्यार्थ्यांना पॅरेंट्स लोकांचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. शिक्षकांनी सुद्धा याचा चांगला प्रचार करणं गरजेचं आहे. आता काही काही नाही असं केलं तर तसं होईल. आता सर NAP मध्ये उद्योगीकरणासाठी काय आहे सर? सर, औद्योगिकरण जे इंडस्ट्रियलायझेशन आपण म्हणतो सर, आपल्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्या मेंदूचा 85% विकास हा वय वर्ष 6 पर्यंत होत असतो. म्हणजे बघा, वय वर्ष 6 म्हणजे पहिलीच्या वर्गाच्या आत. म्हणजे मेंदूचा विकास 85% वय वर्ष 6 पर्यंत होतो. त्याच्यानंतर फक्त 15% आपण फक्त पॉलिश करतो सर. म्हणजे जे काही बेसिक ज्ञान आपल्याला दिलं पाहिजे हे कधी दिलं पाहिजे? लवकर द्यायला पाहिजे. कळलं? मग त्या काळात आपण काय म्हणतो, ए बाळा त्या वस्तूला हात नको लावू, ते घेऊ नको रे, त्याच्याकडे बघू नको रे. अरे ज्या काळामध्ये त्याच्या मेंदूचा विकास होत असतो त्याच काळामध्ये त्याला ते इनपुट द्यायला पाहिजे. आणि त्या काळात इनपुट न देता जर नंतर आपण त्याच्यावर थर लावत गेलो तिथं तर टिकत नाही. आणि औद्योगिकरण हे जर व्हायचं असेल तर तुमच्या मेंदूच्या कल्पना शक्तीचा विकास हा झालाच पाहिजे. आणि औद्योगिकरणासाठीच ह्या गोष्टी व्यावसायिक शिक्षण या ठिकाणी आलेले. चालेल सर. सर तुम्ही मला काही आणखीन काही GR दिले, भरपूर GR दिले. आता एवढं तर इथं नाही, GR हा बेस असतो सर. आपण जे yes, बोलतो त्यासाठी GR लागतो. आता इथे काही प्रास्ताविक विषय योजना दिल्या मला तुम्ही, जसं की इयत्ता 3री ते 5वी. येस सर. नंतर दिलेल्या विषय योजना 6वी ते 8वी. आता यांचे जे महत्वाचे कोणकोणत्या लँग्वेज आहेत, जसे की आता तुम्हाला 3री आणि 5वीसाठी तुम्ही मला सांगितले की पहिल्यांदा पण आपल्याला काही लँग्वेज होत्या, जसं की आपली एक राष्ट्रीय भाषा असेल. याच्यात काही सांगता येईल का थोडी? आता आजही आपण जर बघितलं तर भाषा विद्यार्थी, आता बरेचसे महाराष्ट्रामध्ये असे 2 प्रवाह आहे की मराठी मीडियम विद्यार्थी, इंग्लिश मीडियम विद्यार्थी आणि CBSE विद्यार्थी. CBSE विद्यार्थी खूप हुशार, ICSE विद्यार्थी. पण सर बघितलं ना तर मोठमोठे जे शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी काय सांगितलं की तुमचं शिक्षण हे मातृभाषेतून झालं पाहिजे. बरोबर आहे. मातृभाषा किंवा तुमची सभोवतालची भाषा की तुमच्या घरातली भाषा, ही भाषातून मिळालेलं ज्ञान त्या विद्यार्थ्याला खूप चांगल्या प्रकारे कळतं. म्हणूनच शासनाने आता काय केलेलं आहे, मातृभाषेतून शिक्षण. 3 भाषा त्यांनी सांगितलेल्या आहे. एक मातृभाषा, दुसरी तुमची नॅशनल भाषा आणि तिसरी एक फॉरेन भाषा. ओके. महाराष्ट्रामध्ये मातृभाषा मराठी आहे. मराठी. दुसरं लँग्वेज घ्या त्याला देशाची भाषा कोणती घ्यावी लागेल? हिंदी घ्यावी लागेल. आणि तुमची विदेशी भाषा मग तुम्ही फक्त आता इंग्रजी घेऊ शकत नाही सर. ओके. तुम्ही जर्मन घेऊ शकता, तुम्ही फ्रेंच घेऊ शकता, तुम्ही रशियन घेऊ शकता. आपण वैश्विक होतोय सर. अच्छा. आपल्याला विश्वाची भाषा कळते. उद्या चालून माझ्या मुलाला वाटलं मला जर्मनला जायचंय, मला जर्मनला व्यवसाय करायचा आहे, मला जर्मनला सेटल व्हायचंय, तो जर्मन भाषा घेऊन जर्मनला जाईल. मला जपानला जायचंय, मी जपानला जाईल, मी चायनाला जाईल. सर याच्याबद्दल आणखीन बोलतो, जसे की इंजिनिअरिंग जे मुलं करतात. येस सर. आणि त्यावेळेस त्यांना कम्युनिकेशन चांगलं पाहिजे असतं. 100% ग्रुप डिस्कशन चांगलं असलं पाहिजे. आणि त्यावेळेस ते बघतात की हिच्याकडे अदर लँग्वेजचं नॉलेज आहे का. आता का बरं असं? ज्यावेळेस तू त्या कंपनीत काम करतं त्यावेळेस काही विदेशातील लोक, काही मशीन्स असतात मोठमोठ्या, त्यांची माहिती द्यायची असते आणि ती भाषा कळली पाहिजे त्यांना. आणि नाही कळली तर इंग्लिश बोलली तर चालेल का? चालेल, असं नाही. पण थोडंसं एक भावनिकतेसोबत अटॅच व्हायचं असेल तर त्याच्या लँग्वेजमध्ये जर बोललं तर आणखीन बरं वाटतं. तर मी बघितलं, माझे काही मित्र आहेत, काही माझे विद्यार्थी आहेत, ते म्हणतात सर जेव्हा आमच्याकडे एखादा जर्मन येतो, मी जर्मनीत भाषेत बोलतो सर, तर तो आहे ना सर माझ्यासोबत एक भावासारखा राहतो. त्याला वेगळं वाटतं की चला यार हा खूप छान माझ्यासोबत, आणि मला खूप जास्त इन्फॉर्मेशन मिळतं, आणखीन जास्त पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त भेटतं. म्हणून या भाषेचं ज्ञान असणं हे फार गरजेचं आहे. आणि ती करणं पण
चांगली गोष्ट आहे, म्हणजे काही वाईट गोष्ट नाही आहे. तुमच्या व्हिडिओमधून बरं झालं तुम्ही विषय काढला सर. महाराष्ट्र सरकारने जर्मन सरकारसोबत एक करार केलेला आहे. त्यामध्ये जर्मनीमध्ये महाराष्ट्रातील तरुणांना व्यवसायासाठी, शिक्षणासाठी, नोकरीसाठी खूप संधी आहे आणि आपला करार झाला त्यांच्यासोबत. सर जर आपण जर्मन भाषा शिकलो आणि आपल्याला ट्रेनिंग चालू केलं इथं आता विद्यार्थ्यांना, जर तुम्ही जर्मन भाषेची ट्रेनिंग घ्या, जर्मनमध्ये नोकरी घ्या. मी एक बोलू सर आता, महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, त्याचं जुनं नाव आहे औरंगाबाद. इथे एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे आणि म्हणजे त्या प्रोजेक्टचं नाव आहे इंडो जर्मन. काय नाव आहे? इंडो जर्मन म्हणजे इंडिया आणि जर्मनी. इथे कोर्स चालतात वेगवेगळे आणि त्या कोर्सच्या मार्फत खूप विद्यार्थी जे इंजिनिअरिंग नाहीत करत पण त्यांचे कोर्स करतात. खूप मोठे कोर्सेस आहेत. माझ्या तिथे एक सर आहेत, माझ्या गावचेच होता, क्षीरसागर नाव आहे त्यांचं, ते तिथे इंजिनियर आहेत. तर त्यामार्फत कितीतरी हजारो विद्यार्थ्यांना इंडो जर्मनमध्ये जॉब मिळतात सर. त्यांची एक्झाम असते, ते एक्झाम 10वी झाल्यानंतर देतात आणि वेगवेगळे डिप्लोमा करून ते विद्यार्थी इंजिनिअरिंग एवढं सॅलरी आजही मिळवतात सर आणि जॉब सिक्युअर मिळतोच त्याच्यामध्ये. तर इथे इंडो जर्मनचं ऑलरेडी हे आधीपासून आहे. तुम्ही तर आज सांगताय, हे खूप वर्षापासून चालतंय सर. अजून एक उदाहरण देतो. आपल्याकडे जेव्हा पर्यटक येतात, हो सर, आपला छत्रपती संभाजीनगर विषय काढला, आपल्या आजूबाजूला जगप्रसिद्ध लेणी आहे, म्हणजे वर्ल्ड हेरिटेज. येस सर, येस सर. जसं की अजिंठा लेणी आहे, एलोरा आहे. येस सर. आणि जेव्हा हे 12 किल्ले आले सर आता. जेव्हा हे लोक आपल्याकडे येतात तर त्यांना माहिती देण्यासाठी गाईड लागतो आणि तो गाईडचं जर लँग्वेज त्या भाषेत असेल तर तो गाईड एका पर्यटकासोबत 10 पर्यटक परत आणतो आणि देशाच्या चलनामध्ये वाढ होते. यस, बरोबर आहे सर. सर आणखीन काही विषय आहेत की आता नेमकं तुम्ही मला आणखीन एक पेज दिले इथं, फार महत्त्वाचं होतं ते. तुम्ही सांगितलं की सर याच्यामध्ये काही ग्रुप आहेत. अच्छा, बरोबर आहे. आता आपण जसे की विषय गट 1 आहे, विषय गट 1 अ आहे, विषय गट 2, विषय गट 3, विषय गट 4. तर याच्यामध्ये काही विषयाचं म्हणजे सिलेक्ट करत. आता राहिला आपला तो मूळ प्रश्न 11वी-12वीचे विषयाबद्दल. सर 11वी-12वीच्या विषयाबद्दल जर बोलायचं झालं, पूर्वी स्ट्रीम होत्या. जसं एखादा मुलगा 10वी पास झाल्यानंतर तो 11वी आर्ट्स घ्यायचा, कॉमर्स घ्यायचा, सायन्स घ्यायचा. आता तसं राहिलं नाही. हा मूळ मुद्दा परत समजून घ्या. सगळ्या महाराष्ट्रातील जे येणारे मुलं आहेत 10वी-12वीचे, त्यांनी 11वी-12वीचे स्ट्रीम राहिल्या नाही आता. ओके. आता सब्जेक्ट वाईज येणार आहे तुम्हाला. अच्छा. म्हणजे एखादा पूर्वी काय करायचं, सायन्सला जायचं म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मॅथ कंपल्सरी. आता तसं नाही होऊ शकत. एखादा फिजिक्स, केमिस्ट्री, बायो घेऊ शकतो, त्याला वाटलं मला हिस्ट्री घ्यायचं, हिस्ट्री घेईल. ओके. फिजिक्स, मॅथ, केमिस्ट्री घेऊ शकतो, त्याला वाटतं मला कॉमर्स एक विषय घ्यायचा, तो कॉमर्स. मल्टी डिसिप्लिनरी इकॉनॉमिक्स घ्यायचं सायन्सच्या विद्यार्थ्याला घेऊ शकतो. यस सर, हा मूळ बदल, हा मुख्य बदल समजून घ्यायचा. ओके. पण जर इंजिनिअरिंग करायचं त्याला त्याची ग्रुपिंग राहणार आहे, पीसीएम, पीसीबी ग्रुप, हे तर राहणार आहे. ते तुम्हाला घ्यावंच लागेल जर तुम्हाला ते करायचं असेल. पण या 3 विषयाबरोबर आपल्याला एकूण 6 विषय आहेत. येस सर. तर तुम्हाला एखादा विषय आवडीचा आहे, जसं मला भूगोल विषय आवडतो सर, हो, मला घ्यायचं, मला सायन्स शिकता शिकता भूगोल शिकायचं, कारण की फिजिक्स आणि भूगोलचं खूप काही रिलेशन्स आहे. येस. तर त्याला भूगोल घेता येईल. येस सर, घेता येईल. त्याला हिस्ट्री घेता येईल, त्याचा आवडीचा असेल. त्याला इकॉनॉमिक्स घेता येईल, है ना. विषय निवडीचं स्वातंत्र्य या जे नवीन पॉलिसी सर 100%. ओके. तो विषयामध्ये बंद राहणार नाही आणि ही फॉरेन कल्चर पूर्वीपासून आहे, हे आताकडे आपल्याकडे येते. ओके. सर आता जवळपास प्रश्न जे होते ते आपण घेतले. आता आपण तर एवढं तर पूर्ण एका सेशनमध्ये नॉलेज देणार आणि हा व्हिडिओ खूप मोठा होऊ शकतो. चर्चा 2 काय 3 तास 5 तास करू शकतात सर, पण शक्य नाही इथे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर खरंच वाटतो की न्यू एज्युकेशन पॉलिसी खरंच खूप गरजेचं आहे, आणखीन काही समजून घ्यायचं, तर तुम्ही कॉमेंटमध्ये लिहा, आम्ही त्याच्यावर विचार करू. त्या विषयावर तुम्ही जर म्हटलं की नाही सर फक्त 11वी-12वीवरच बोला, आम्ही निश्चित त्याच्याबद्दल विचार करू. तुम्ही म्हटले जसं इथं सरांनी मला काही पायाभूत स्तरवर बोला, स्पेशल व्हिडिओ बोलू शकतो. तुम्ही म्हटलं पूर्वतयारी स्तरवर बोला, आम्ही स्पेशल बोलू. पूर्व माध्यमिक स्तरावर बोला, याच्यावर बोलू. तुम्ही म्हणसाल माध्यमिक स्तर, प्रत्येक विषयावर आम्ही खूप डिटेल बोलण्यासाठी इथं उपलब्ध आहोत. पण निश्चित तुमचे कमेंट असणं, तुमचे काय मत आहे ते व्यक्त करा, जेणेकरून की आम्ही तुम्हाला जेवढा सपोर्ट करता येईल. सर आहेत, सरांसोबत आणखीन काही टीम येऊ शकते, एक्सपर्टी आणू शकतो. का बरं? कारण की आमचं म्हणणं आहे की प्रत्येक पॅरेंट्स, प्रत्येक विद्यार्थ्याबरोबर हे शेअर होणं गरजेचं आहे. कदाचित काही विद्यार्थ्यांचे मुलं येतील नंतर तुमच्या
त्याच्या कामी पडू शकते ते न्यू एज्युकेशन पॉलिसी. काय हरकत नाही सर. जाता जाता तुम्हाला काही थोडं पॅरेंट्ससोबत काही बोलायचं असेल तर बोलू शकता आणि इथं या व्हिडिओला आपण समाप्त करणार आहे सर. आता आपले जगत माऊली संत ज्ञानेश्वर म्हटलेले हे विश्वच माझे घर. हे विश्वच माझे जर घर करायचं असेल तर सर आपल्याला ह्या विश्वाबरोबर जावं लागेल आणि ह्या विश्वाबरोबर जायचं असेल तर आपल्याला जुन्या सगळ्या पद्धती सोडून नवीन जागतिक पद्धती स्वीकारावं लागेल. आणि ह्या जागतिक पद्धती स्वीकारत असताना ह्या गोष्टी ह्या जे राष्ट्रीय धोरण आहे हे शैक्षणिक धोरण येणाऱ्या पिढीसाठी खूप काही दिशादर्शक होणार आहे. आणि या महाराष्ट्रातील तमाम माझ्या विद्यार्थी मित्रांना, शिक्षक मित्रांना, त्यांच्या पालकांना आणि जे कोणी हे व्हिडिओ ऐकतो तुमच्या मुकेश ज्ञान मार्फत त्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप असं काय म्हणतो आभार व्यक्त करतो की त्यांनी हा व्हिडिओ ऐकावा, बघावा. आणि असं म्हणलं जातं, अलमस्त फिक्री दे मुझको शाह की परवाह न हो, मैं भी किसी का शाह न बनूं और मेरा भी कोई शाह न हो. या जगामध्ये सगळे एक समान राहिले पाहिजे, एक ज्ञानी झाले पाहिजे, एक गुणवंत झाले पाहिजे. हा विचार इथं व्यक्त करून आजचा आपला जो विषय तुम्ही आमच्यापुढे ठेवला त्या विषयाला मी पूर्ण विराम देतो आणि तुमच्या सर्वांचे परत एकदा खूप असे आभार व्यक्त करतो आणि तुम्ही संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर. सर्वात आधी पुन्हा एकदा सांगतोय की ही जी काही न्यू एज्युकेशन पॉलिसी आहे याचा विचार हा औद्योगिककरण आहे. येस सर. व्यवसायाकडे कसे वळतील, कारण की व्यवसायामुळेच आज अमेरिका इथे आहे, आज चायना बी तिच्या पाठोपाठ आहे, जापान. हे केवळ आणि केवळ त्यांचं जे धोरण आहे सगळ्या जगाबद्दल विचार करतात, केवळ आपल्या देशाचा विचार न करता जगावर जर राज्य करायचं असेल तर एकमेव पर्याय आहे तो म्हणजे व्यवसाय. व्यवसायाशिवाय ऑप्शन्स नाही. आणि ते शिक्षण पद्धती NEP मध्ये आहे, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. 6वीपासून विद्यार्थ्यांना न्यू काही सब्जेक्ट जे आहे, जे व्यवसायाचे सब्जेक्ट आहेत ते दिल्यात गेले. याच्यामुळे खूप विद्यार्थ्यांना एक हसत खेळत शिकवणारं एक शैक्षणिक पद्धत एक राबवली जाते आणि त्याचं नक्कीच आपण स्वागत करू. आणि महाराष्ट्रातून काय पूर्ण देशातून चांगल्यापैकी सपोर्ट जर केला तर निश्चितच 2047 सरांनी सांगितलं की देशावर राज्य करण्याचं स्वप्न भारताचं आहे. त्याच्यासाठी आपलं सुद्धा जे काही समर्थन देता येईल ते फक्त ऑनेस्टली द्यायचं आहे. निश्चित तुम्ही एक दिवस भारत हा देश खूप उंचावर राहील आणि तुम्ही गर्वाने सांगसाल मैं भारत का हूं. करेक्ट आहे सर? नक्कीच सर, नक्कीच होणार आहे. आम्ही इथे थांबतो आता. निश्चित तुमचे कमेंट करसाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथंच याला पूर्ण विराम देऊन नमस्कार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.